हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या मित्रांनो आज आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनला सुरुवात करत. आपला जो नेक्स्ट IMP प्रश्न आहे, प्रश्न 4 फरक स्पष्ट करा. या प्रश्नाचे मित्रांनो आपण IMP क्वेश्चन समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर MCOM पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाचा जो आपला प्रश्न 3रा होता, खालील विधानाबाबत स्वमत लिहा, त्या प्रश्नाचे आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो काही प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा, चे महत्त्वाचे प्रश्न समजून घेऊयात. पण मुलांनो, महत्त्वाचे प्रश्न समजून घेण्याआधी आपला पेपर कधी आहे हे आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे. तर आपला पेपर आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि पेपरची वेळ आहे दुपारी 3 ते 6. दुपारी 3 वाजता तुमचा पेपर सुरू होईल, 6 वाजता पेपर संपेल, म्हणजे 3 तासाचा आपला पेपर आहे. आणि पेपरचे मार्क्स किती आहे? 80. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 80 मार्काचा जो काही पेपर आहे, हा पेपर 3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. तर आपण आता जो आपला प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा, त्याचे पहिले IMP प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर कंटिन्यू त्या प्रश्नाचं उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते समजून घेऊयात. तर मुलांनो, प्रश्न 14 आहे, फरक स्पष्ट करा 4 पैकी 3. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 असतील, तुम्हाला 3 लिहायचे आणि गुण किती आहे? 12. आता मुलांना तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे, 3 प्रश्नाला 12 गुण आहे. मग एक प्रश्न किती मार्काला असेल? एक प्रश्न 4 मार्काला असेल. किती मार्काला असेल एक प्रश्न? 4 मार्काला. मुलांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, ज्यावेळेस तुमच्या समोर प्रश्न येतो, तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात करतात, आधी तो प्रश्न किती मार्काला आहे हे पहिले समजून घ्यायचं आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करायची. त्याचं कारण असं आहे की तुमचं जे काही उत्तर असतं ते किती लिहावं हे त्या प्रश्नावर अवलंबून असतं. म्हणून आधी प्रश्नाचे मार्क्स माहीत करून घ्यायचे आणि मग तो प्रश्न लिहायला सुरुवात करायची. तर बघा, आता आपण समजून घेऊया प्रश्न 14. फरक स्पष्ट करा 4 पैकी 3 गुण 12, एक प्रश्न 4 मार्काला, हे तुम्हाला आता माहित झाले. तर बघा, एक नंबर आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. एक नंबरचा फरक स्पष्ट करा आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. त्यानंतर 2 नंबर आहे नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. 2 नंबर काय आहे? नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. म्हणून तुम्ही आता पहिल्या फरक स्पष्ट करामध्ये बघा नाममात्र आहे, दुसऱ्यामध्ये पण नाममात्र आहे. 2 ठिकाणी तुम्हाला नाममात्र आले, पण तुम्ही एका ठिकाणी नाममात्र सभासदाचा अभ्यास करा, तुम्हाला फायदा दुसऱ्या ठिकाणी पण होणार आहे. म्हणजे हा फायदा आहे मुलांनो. बघा, तुम्ही इथं जरी अभ्यास केला तीच माहिती तुमची दुसऱ्या फरक स्पष्ट करामध्ये येणार आहे. पहिल्याच जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचाच फायदा तुम्हाला दुसऱ्या फरक स्पष्ट करायला होणार आहे. त्याच्यानंतर 3 नंबर आहे अध्यक्ष आणि सचिव. 3 नंबर आहे अध्यक्ष आणि सचिव. त्यानंतर 4 नंबर आहे प्रस्ताव आणि ठराव. 4 नंबरचा फरक आहे प्रस्ताव आणि ठराव. त्यानंतर 5 नंबर आहे चालू ठेव आणि बचत ठेव. 5 नंबरचा फरक आहे चालू ठेव आणि बचत ठेव. त्यानंतर 6 नंबर आहे बचत ठेव आणि मुदत ठेव. 6 नंबरचा फरक स्पष्ट करा आहे बचत ठेव आणि मुदत ठेव. त्यानंतर 7 नंबरचा फरक स्पष्ट करा आहे अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. 7 नंबरचा फरक स्पष्ट करा आहे अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. त्यानंतर 8 नंबरचा फरक स्पष्ट करा आहे वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. 8 नंबरचा फरक आहे वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. त्यानंतर 9 नंबर आहे राज्य सहकारी बँक व नागरी सहकारी बँक. 9 नंबर आहे राज्य सहकारी बँक व नागरी सहकारी बँक. आणि मुलांनो 10 नंबर आहे नागरी सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 10 नंबर आहे नागरी सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. इथे पण बघा, तुम्ही बघितलं मुलांनो, तर 5वा आणि 6वा जो फरक आहे तिथे पण बघा, 5व्या मध्ये बचत ठेव आहे, 6व्या मध्ये पण बचत ठेव आहे. जसं वरती तुम्ही नाममात्रचा आपण बघितलं होतं, एका ठिकाणी अभ्यास करा 2 ठिकाणी फायदा होईल, तसंच तुम्ही बचत ठेवचा एका ठिकाणी अभ्यास करा 2 ठिकाणी फायदा होईल. त्याच्यानंतर तुम्ही परत बघितलं तर नागरी सहकारी बँक पण बघा 2 ठिकाणी तुम्हाला दिसते. एका ठिकाणी तुम्ही नागरी सहकारी बँकेचा अभ्यास केला, तुम्हाला फायदा 2 ठिकाणी होणार आहे. किती ठिकाणी फायदा होणार आहे? 2 ठिकाणी. मुलांना आपण 10 फरक स्पष्ट करा जरी दिले असले, 10 मध्ये 3 कन्सेप्ट तुम्हाला रिपीट आहे. तर 3 स्पष्ट करा, 3 फरक जरी कन्सेप्ट मध्ये 1.5 फरक होतो, म्हणजे 2 धरू आपण.
म्हणजे तुम्हाला आपण देताना 8च फरक दिलेले ऍक्च्युअल मध्ये. जरी 10 तुम्हाला दिसत असले त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट डबल आहे. नाममात्र सभासदची कन्सेप्ट डबल आहे, बचत ठेवची कन्सेप्ट डबल आहे आणि नागरी सहकारी बँकची कन्सेप्ट डबल आहे. म्हणजे 8 मध्येच तुम्हाला कोणतीही 4 येणार, तुम्हाला 3 लिहायचे. 8 मधले 4 फिक्स येणार. तुम्ही मागील वर्षीचा पण व्हिडिओ बघा, मागील वर्षीची प्रश्नपत्रिका मॅच करा. आपण त्यावेळेस पण 10च दिलते, 10 मध्ये 2 रिपीट होते. 8 मधले 4 फरक स्पष्ट करा पेपरमध्ये आलेले. आणि तेच सेम टू सेम ह्या चालू आपली जी परीक्षा आहे फेब्रुवारीची परीक्षा, त्या परीक्षेमध्ये आपल्या 8 फरक स्पष्ट करापैकी 3 फरक स्पष्ट करा. 101% शुअरली हे तुमच्या पेपरमध्ये असतील. तर मुलांना आता आपण फरक स्पष्ट करा समजून घेतले. आता पुढचा जो पॉइंट येतो की फरक स्पष्ट करायचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आता आपण कंटिन्यू समजून घेऊया. तर म्हणून आपला फरक स्पष्ट करा प्रश्न आहे. आता पहिले आपण उत्तर कसं लिहायचं समजून घेण्यासाठी आपलं पहिले पेज महत्व असतं की आन्सर शीटचं हे आहे तुमचं बोर्डाचं आन्सर शीटचं पेज. हे आपलं काय आहे बोर्डाचं आन्सर शीटचं पेज आहे, म्हणजे उत्तर पत्रिकेचं पान आपण ज्याला म्हणतो. इकडे एक तुमचा समास असतो, तुम्हाला तो समास माहिती आहे, आणि इथे वरती एक समास असतो. आणि या वरच्या समासाच्या इथे वरती असे छोटे छोटे बॉक्स केलेले असतात. तर हे जे बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुमचे पेपर चेक करायला जे मॉडरेटर एक्झामिनर असतात ते तुम्हाला त्या प्रश्नामध्ये किती मार्क्स पडलेले, या पानावर तुम्ही जे काही जो प्रश्न लिहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेले ते मार्क्स तिथे भरत असतात. इथे एक बॉक्स असतो, इथे दिलेलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर, इथे दिलेलं असतं प्र मीन्स प्रश्न क्रमांक. आता प्रश्न क्रमांक किती मुलांना? 4. समजा मी घेतलं प्रश्न क्रमांक 4. आता मित्रांनो तुम्हाला एक सूचना माहित आहे, नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची? नवीन पानावर करायच्या. आता नवीन प्रश्न मी नवीन पानावर घेतला त्याचा समजा फरक स्पष्ट कराय. समजा उदाहरण घ्या, तुम्ही 1 नंबर दिलं समजा, किंवा पहिलाच फरक स्पष्ट करा आपल्याला आलेला आहे समजा क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद असा तुम्ही प्रश्न लिहिला. आता तुम्हाला उत्तर लिहायचे. आपण काय करतो, इथं असा एरो करतो, इथं उत्तर असा शब्द लिहितो. बरं जर शब्द लिहिता बरं कुणी एरो करतो, दोन्ही पण चालतं. आता उत्तर लिहायला सुरुवात केल्यामध्ये तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कॉलम करावं लागतं. कॉलम समजून घ्या काय असतात. कॉलम करताना मी डिफरंट पेन यूज करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहिला जो कॉलम असतो मुलांना तो असतो अनुक्रम. पहिला कॉलम असतो अनुक्रम, दुसरा कॉलम असतो मुद्दे, तिसरा कॉलम जो असतो समजा फरक काय आपला क्रियाशील आणि नाममात्र. तिसऱ्या कॉलम मध्ये पहिला फरकाचा मुद्दा घ्यायचा. पहिला फरक कोणता आपला? क्रियाशील. आता मी शॉर्ट मध्ये लिहितोय. आणि दुसरा कोणता आहे? नाममात्र. तुम्ही लिहिताना पूर्ण लिहायचंय, मी तुम्हाला डेमो दाखवतो शॉर्ट मध्ये. सभासद वगैरे नाव लिहायचं, मी इथं लिहून ठेवतो सभासद स डॉट, इथे पण स डॉट सभासद. क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद हे तुम्ही लिहिलं. त्याच्या अनुक्रम मध्ये घ्यायचं 1. पहिला मुद्दा इथे लिहिलं. समजा आपण पहिला आपला मुद्दा असतो अर्थ. मग इथे साधारणतः 3 ओळी आपण अर्थ लिहिला. इथे 3 समजा 3 एखाद्या पॉईंटमध्ये 4 ओळी पण होऊ शकतो. 4 ओळी अर्थ लिहिला, त्याच्याने 2 नंबर आला तुम्ही. आता 2 नंबर समजा, तर ते 2 नंबर त्या प्रश्नावर अवलंबून असतात. प्रश्न काय आहे? क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद. समजा आपण घेऊ 2 नंबरचा पात्रता. मग त्या पात्रतेची इथे 2-3 ओळी आल्या, इथे 2-3 ओळी आल्या. तिसरं घेऊ समजा जबाबदारी. तिसरं काय घेतलं आपण? जबाबदारी. जबाबदारीच्या 3 ओळी आल्या, इथे 3-4 ओळी आल्या समजा. त्याच्यानंतर आपण घेऊ पुढे 4 नंबर. 4 नंबर समजा जबाबदारी घेतला आपण. त्याच्यानंतर एक आज समजा हा पॉइंट आहे आपला, आणि त्याच्या एक साधारणतः 4 ओळी, इकडे 4 ओळी आल्या. अशा पद्धतीने मुलांनो तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे असतात बोर्डाच्या नियमानुसार, पण आपण लिहिताना 5 लिहायचे. 5 नंबरचा आता तुमच्या अक्षरावर डिपेंड, तो पुढच्या पेजवर पण जाऊ शकतो. म्हणजे असं काही नाही फरक स्पष्ट करा एका पेज मध्ये बसेल. बरेचदा फरक स्पष्ट करा एक पेज आणि दुसऱ्या पेजच्या 7-8 ओळी आपल्याला लागू शकतात. पाचवा पॉईंट जो दुसऱ्या पेजवर जाईल. पण लिहिताना आपण किती मुद्दे लिहायचे? 5. ऍक्च्युली बोर्ड नियमानुसार आपल्याला 4च मुद्दे अपेक्षित आहे, पण 5 का लिहायचे? एखादा मुद्दा चुकला किंवा त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण चुकलं तर 5 पैकी एक स्पष्टीकरण चुकलं म्हणजे 5तून एक गेलो किती राहिले मुलांना? 4. तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स इथे मिळू शकतात. 4 पैकी 4 म्हणजे 12 पैकी किती होणार? 12 मार्क्स आउट ऑफ मार्क्स तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये मिळतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो
आपला जो काही फरक स्पष्ट करा होता त्याचे प्रश्न तसेच तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसं पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे ते आपण समजून घेतलं. म्हणून व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.